सो मित्रांनो, आता निघालोय पट्ट्यावरून. हे आहे सप्लिमेंट स्टोर आणि इंडियन रेस्टॉरंट. नाश्ता करायचा आहे मला आणि जवळच मला इंडियन रेस्टॉरंट भेटलं आहे. सो आधी मनी एक्सचेंज करूया आणि त्याच्यानंतर मग रेस्टॉरंटला येऊया. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आता आहे पटायामध्ये आणि दुपारचे वाजल्यात 12:30. लेट उठलो 11 वाजता आणि आता ब्रेकफास्ट राहून गेला आहे. आता लंच करतो आहे आणि इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. इथे रूमच्या साईडलाच होता. सो आता मनी एक्सचेंज केलं आणि त्याच्यानंतर मग आता मेनू कार्ड बघतो आहे. व्हेज थाली मागवली आहे आणि अजून काय एक्स्ट्रा भेटते का बघतो. सो चला, आजचा आहे डे 3 बँकॉकमधला. सो मित्रांनो, जेवण आलं आहे. चपाती आहे, कढ आहे, डाळ आहे, पनीर आहे आणि भात. चला मनसोक्त जेवूया आता भरपूर दिवसाने. सो मित्रांनो, मी आता सेंट्रल मॉलला जातो आहे पटायाला आणि आता इथून 3 ते 4 मिनटावर वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो आता जाऊया आणि बघूया शॉपिंगमध्ये काय काय भेटते. तर मित्रांनो, आहे पटायाचा सेंट्रल मॉल आणि इथे थोडा वेळ फिरणार आहे मॉलमध्ये. काही गोष्टी आवडल्या चांगल्या तर घेईन आणि मग इथून मग थोडं बीचवरती जाईन आणि त्यानंतर मग सुवर्णभूमी. तर मित्रांनो, मॉलमध्ये पोचलो आहे. इथे सनग्लासेस आहेत आणि झारा पण आहे इकडे. इकडे सगळे स्पोर्ट्सचं दुकान आहे. तर मित्रांनो, मी आहे आता पटायाच्या इंटरनॅशनल सेंट्रल मॉलमध्ये आणि इथे इंटरनॅशनल ब्रँडपासून थाई ब्रँडपर्यंत सर्व गोष्टी भेटून जातात आणि खूप मोठा मॉल आहे. आणि आता बघूया काय काय शॉपिंग करण्यासारखं आहे ते. सो मित्रांनो, आता मॉल फिरून झाला आहे आणि आता मी टुकटुकची वाट बघतो. टुकटुक म्हणजे आपल्या इंडियातली रिक्षा, ऑटो, पण यांची टॅक्सी असते. सो मित्रांनो, आता इथून मी पटायाच्या बस स्टेशनला जाणार आहे. तिथून सुवर्णभूमी एअरपोर्टला तिथून बस लागतात आणि त्या बसमध्ये बसून मी माझ्या हॉटेलमध्ये एअरपोर्टच्या साईडलाच हॉटेल आहे सुवर्णभूमी एअरपोर्टच्या. सो तिथे जाणार आहे. सो चला आता बघूया टुकटुक भेटते का आपल्याला. चलो टुकटुक. मित्रांनो, आता उतरलो आहे बसने आणि आता मी माझ्या हॉटेलच्या दिशेने जातो आहे. चला. नमस्कार मित्रांनो, आता मी चाललो आहे टायगर सफारीला आणि माझी टॅक्सी आली आहे.
तर गडबड झाली बघू फास्ट फास्ट फास्ट. ओके थँक्यू. सो बस आली आहे माझी. बस नाही ट्रेक्स आहे या. नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम कोकणी बॉडी बिल्डर या यूट्यूब चॅनलमधून तुमचं डे 2मध्ये बँकॉकमधून स्वागत आहे. मी आता आहे सुवर्णभूमी एअरपोर्टच्या साईडला मी हॉटेल बुक केलं आहे आणि मी आता काल कॉम्पिटिशन खेळून आज मी थोडं आजचा दिवस आहे माझ्याकडे, सो फिरणार आहे मी आज एक दिवस. तर आता मी जातो आहे टायगर सफारीला बँकॉकला आणि आता मी कॅब बुक केली आणि कॅबमधून मी आता निघालो आहे. अर्धा तास लागेल तिथे मला जायला. सो आज फक्त दिवसभर फिरायचं आहे आणि शॉपिंग करायची आहे. चला तर मग. तर मित्रांनो झालं असं की क्रॅब बुक करताना मी ॲड्रेस चुकीचा टाकलं आणि बुक मी मॉलमध्ये आलो डायरेक्ट. आता मी बाईक क्रॅब बुक केली आहे बाईकवाली. सो आलं आहे तिथे. वेट वेट हां चाय. ओके 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 चलो. सो मित्रांनो आता निघालो आहे फायनली. ॲड्रेस व्यवस्थित टाकला आहे आणि होते गडबड कारण इकडची थाय भाषा आणि आपली इंडियन भाषा त्याच्यामुळे ॲड्रेसमध्ये कन्फ्युजन होतं. सो आता जाऊया आपण टायगर सफारीला. चला. सो मित्रांनो, इकडची माणसं खूप हेल्पफुल आहेत. जर तुम्ही नवीन असाल तर ते स्वतः येतात मदत करायला. तर हे मला तिकीट काढून देत आहेत. ให้กี่คน คนเดียว มีบัตรอะไรคะมารถอะไรมอไซค์เอาบัตรมามีบัตรเลยมีบัตรสมาชิกกับซาฟารีหรือยัง ไม่มีครับ เอาบัตรประชาชนมาค่ะ Hello sir how many person one Safari will have two parks Safari Park and Marine. If you receive boat for one person 1,600 baht 1,600 and this park you cannot walk by car for the Marine this park you walking to the shore Sure. only the Marine. If only the Marine, 1,300 baht. You pay more, 300. You can see both together. This price, 1,600 baht. Thank you so much. Thank you so much ขอบคุณครับเที่ยวให้สนุกนะครับบ๊ายบาย तर मित्रांनो आता बसमध्ये बसलो आहे आणि आता बसमध्ये सर्व आले की आपण सफारीला सुरुवात करणार आहोत. आणि ह्या सफारीचे मला 1,500 बात तिकीट भेटलं आहे. 1,500 बात म्हणजे आपल्या इंडियन करन्सीनुसार 4,500 वगैरे. चला फिरून घ्या. सो मित्रांनो आपण आता निघालो आहे आणि सफारीला सुरुवात झाली आहे.
सो मित्रांनो आता सिंह बघा, सिंह झोपलेत मस्तपैकी. मरीन सफारीला जातोय, म्हणजे तिथे डॉल्फिन शो आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे शो आहेत, तिथे जातोय आता. चला. तर आता आपण मरीन पार्कला जाऊया. चला. सो मित्रांनो, मरीन पार्कला आलो आहे आणि आता बघूया कोणता शो आहे. तो डॉल्फिन शो असणारच आहे. सो चला एन्जॉय करूया. आत्तापर्यंत यूट्यूबला वगैरे आपण रीलमध्ये बघत होतो, म्हटलं आज आता थायलंडला आलो तर बघूनच जाऊया. सो आता जातो आहे. चला. आत्ता 13:45 म्हणजे 1:15 वाजता पहिला शो आहे. एक मिनिट, डॉल्फिन शो आहे. सो चला फास्ट आम्ही जागा आडूया, कारण लोक पण आता चालले. डॉल्फिन शो, ओके चलो. फायनली डॉल्फिन शोच्या इथे पोचलो आहे मी. गर्दी बघा किती आहे. डॉल्फिन शो झाला आहे आता, आणि आता लायन शो बघायचा आहे, लायन सी शो. सो मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला डॉल्फिन शो तो नक्की कमेंट करून सांगा. आता चाललो आहे लायन शो, लायन सी शो बघायला. चला. मस्त आहेत ना.
นี้โหด ห้าบาท ให้ตัวอื่นเลย Yoต้องใช้กินแล้ววะ Kesini tidak ya? Tidak mangki. Tidak mangki. Tidak ni mangki.เทียบบ้างเนื้อบ้างผสมกันไปเพื่อไม่ให้มันเบื่อครับโอ้โหกินแต่ไก่ทุกวันมันก็เบื่อคนเรา ทุกท่านได้ถ่ายภาพเป็นเพื่อนด้วยกันนะครับขอบคุณมาแล้วปรบมือขอบคุณมากครับยังไม่หมดนะ Go to the next everyone Leave a lovely action for you Keep it on 1, 2, 3 Get body strength ร่างกายแข็งแรงมากแข็งแรงแค่ไหนสามารถเคลื่อนที่หรือว่าจะเป็นคนเรานะฮะเล่นแบบ60ได้เลยครับพร้อม1 2 1มาแล้วนะครับทีมนี้ต้องรับน้ำหนักได้นะครับการบาลานซ์ तर मित्रांनो सी लायन शो झाला आहे आणि आता थोडं फिरतोय बर्ड्स वगैरे बघतोय आता चिंपांजी बघूया चलाโอ้ยมันปีนเร็วมากเลยอ่ะ ขึ้นไปแล้วนั่นแหละโอ้ยนั่นน่ะดูมันเดินดิ On this boxing, we have to do the opening ceremony, and right now, please welcome the referee, Mr. Andre and his bodyguard.
สตาฟอยู่ไหนวะเฮลวีสตาฟอยู่ไหนข้างหลังนะแบ็กสเตจอยู่ไหนช่วยนะเฮ้ยเดี๋ยวชนเลยเข้าไปกันใหญ่แล้วตัดด้วยดูทำเอาอย่างเลยเดี๋ยวหนาวเนี่ยเรามาเอ็กซ์ไซส์ก่อนดีกว่าก่อนทำการโชว์ซิทอัพโชว์มาวอร์มอัพก่อนเลย 1 2 and 10 Mr.
เช็คสมรรถสิ่งของกันด้วยนะครับรายการโชว์ต่อไป2โชว์พร้อมกันนะครับนั่นก็คือสมรรถโชว์มานะฮะถึงแล้วขอเชิญครับหรือแยกเหมือนเพื่อนเช็คโอ้ยเลยเต้มีโอ้มาเป็นยอดโชว์ทำให้เต้ดีเลยThe next program will be the show and तर मित्रांनो, हा शो कसा वाटला तुम्हाला? खूप मजा आली हा शो बघताना. सो मित्रांनो, आता उद्या मला निघायचं आहे आणि आता थोडी शॉपिंग करायची आहे. सो आता मी निघतो आहे इथून सफारी करून. सो आता टॅक्सी बुक करतो आहे आणि त्याच्यानंतर मग सुवर्णभूमीच्या साईडला स्ट्रीट मार्केट असेल तिथे जाईन आणि त्याच्यानंतर मग मी रूममध्ये जाईन. सो मित्रांनो, आलो इकडे आणि आता मार्केट एक्सप्लोर करतो आहे. हे आहे स्ट्रीट मार्केट. पूर्ण 500 मीटर एवढं असेल अंतर. सो आधी खरेदी करूया आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये जाऊया. चला. सो मित्रांनो, शॉपिंग थोडी केली आहे, परफ्यूम वगैरे घेतले आहेत आणि आता जरा भाजी मार्केट फिरूया थायलंडचं. थाय बघा काय. मित्रांनो, कोळंबी खाऊ घेवा. टायगर प्रॉन्स. हे शिंपले बघा कसे आहेत ते. इकडे फ्राय काय काय हा बाबा. इकडे फ्रूट्स असतात. काय रे, भाज्यांचा काय केलं नाही आहे बाबा बाबा. कसला मटण टाकलं नाही या भाजीत. तर मित्रांनो, सगळ्यात भारी दाखवतो तुम्हाला. चला. कसला मटण हा, कसला मांस हा, काय माहिती बाबा. अरे डुकराचा नाक आहे बघा. जो कान असा. अरे रे रे रे.
इथून बाहेर गेलेलाच बरं, मार्केटमधून बाहेर पडूया आता. शिरशिरीले चला. प्रत्येक शहराच्या ठिकाणी असे स्ट्रीट मार्केट आहे तिकडे, आणि आपल्या इंडियन लोकांचं फक्त शॉपिंग करू शकतो आपण. इकडे काय खाऊ शकत नाही इंडियन रेस्टॉरंटशिवाय, कारण इकडे काय भेटत त्याचं पत्त्या नाही. चला या, इकडे सगळे खाण्याची रेलचेल असं. खाऊ गल्ली, थायलंडची खाऊ गल्ली. तिकडे मांस बघा कसा ठेवला होता. चलो लेट्स गो, जाते हैं हम.